स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट ज्याला आपण इंडिपेंडन्स डे किंवा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो, पण 15 ऑगस्ट 1947 ला जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते पूर्ण स्वातंत्र्य म्हणजे कंप्लीट इंडिपेंडन्स नव्हतं, किंबहुना त्याला आपण लीगल इंडिपेंडन्स म्हणजे ते कायदेशीररित्या पण आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य नव्हतं। हे सांगून मला काही कॉन्ट्रोवर्सी नाही क्रिएट करायची आहे, तर पॉलिटिकल सायन्स मधला एक कन्सेप्ट तुमचा क्लिअर करायचा आणि तो म्हणजे डिफरन्स बिटवीन सॉव्हरेनिटी अँड इंडिपेंडन्स। सॉव्हरेनिटी ज्याला मराठीमध्ये आपण सार्वभौमत्व म्हणतो आणि इंडिपेंडन्स त्याला स्वतंत्र म्हणतो। बघा, स्वातंत्र्य हे दोन प्रकारचं असतं, एक राजनैतिक स्वातंत्र्य आणि एक कायदेशीररित्या मिळालेलं स्वातंत्र्य। 15 ऑगस्ट 1947 ला जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते राजकीय स्वरूपाचं होतं, पण या स्वातंत्र्याचं आपल्याकडे काही लीगल प्रूफ होतं का? तर नव्हतं। हे प्रूफ आपल्याला 26 जानेवारी 1950 ला संविधानाच्या मार्फत मिळालं, म्हणून आपण कायदेशीररित्या लीगली इंडिपेंडेंट केव्हा झालो तर 26 जानेवारीला झालो। आणि हे जे लीगल इंडिपेंडेंट असतं यालाच आपण सॉव्हरेनिटी किंवा सार्वभौमत्व म्हणतो। म्हणजे आपण पॉलिटिकली आणि लीगली म्हणजेच कंप्लीटली इंडिपेंडेंट केव्हा झालो तर 26 जानेवारीला झालो, म्हणून आपण 26 जानेवारीला सॉव्हरेन झालो, एक सॉव्हरेन स्टेट झालो असं म्हणतो। आय होप ही माहिती तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल। धन्यवाद।